नमस्कार. आता आपण बनवणार आहोत नाचणीचे आंबील. आपल्याला उन्हाळ्यासाठी हे अतिशय थंड असं आहे आणि आपण हे नेहमी पीत राहिलं पाहिजे, कारण उन्हाळा भरपूर सुरू झालेला आहे. त्यासाठी हे नाचणीचं आंबील तयार करूया. त्यासाठी आपण एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी टाका आणि मी 2 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. त्यात पाणी मिक्स करून गुठळी होणार नाही याची काळजी घेऊन एकजीव करून घ्यायचं आणि पाणी उकळायचं, त्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्यामध्ये हे नाचणीचं पीठ तयार केलेलं ते टाकून द्यायचं. नंतर एका साईडला लसूण, जिरे आणि मिरची घेऊन बारीक करून ते त्यात टाकून द्यायचं नाचणीच्या पिठामध्ये आणि मस्त शिजून घ्यायचं. छान शिजल्यानंतरनं आपण 1 लिटर ताकासाठी एवढं 2 चमच्याचं हे केलेलं आहे. हे आपल्याला 1 लिटर ताकासाठी हे पुरतं. आणि आता हे आंबील शिजलेलं आहे, तर हे थंड होऊन द्यायचं पूर्णपणे. छान असं थंड झाल्यानंतरनं 1 लिटर ताक घ्यायचं आणि ताकामध्ये हे सर्व मिक्स करून घ्यायचं. हे आपण मिक्स करून जे नाचणीचं आंबील तयार करून ठेवलेलं आहे ना, तर आपण हे फ्रीजमध्ये पण तयार करून ठेवू शकता. आपण 8 दिवस कमीत कमी हे वापरू शकता. आपल्याला हवं तेव्हा ग्लासामध्ये घेऊन एक मिक्स करून करू शकता. आणि हे नाचणीचं केलं आहे तशाच प्रकारे तुम्ही ज्वारीचं पण करू शकता. आणि हे आपलं नाचणीचं आंबील तयार झालेलं आहे. आणि तुम्हाला हे नाचणीचं आंबील कसं वाटलं ते मला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.